नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला स्वामींचे नवनवीन व्हिडिओ लगेच बघायला मिळतील. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवाचा प्रांत सुरू होतो. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे. चला तर मग आज पाहूयात काय आहे तुमच्यासाठी स्वामींचा संदेश. ज्यांनी 9 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते पाहूयात. मला 2 मिनिटे शांतपणे मन देऊन हा संदेश ऐक. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे हा संदेश आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे विचार जर तू आचरणात आणलेस तर तुझ्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होईल. संसार सुखाचा होईल. तू तुझ्या आयुष्यात जेवढा वाईट काळ बघितला आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस तुझ्या वाटेला येणार आहेत. विश्वास ठेव बाळा, आम्ही तुझ्यासोबत असताना तू घाबरतोस कशाला? भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तू निश्चिंत राहा. जेव्हा तुला सगळे दरवाजे बंद झालेत असं वाटेल, जेव्हा आशेचे दिवेही बंद होतील, तेव्हा नकळत तुझ्या समोर एक असा क्षण येईल ज्याची तुला आशा होती. ते स्वप्न साकार होईल. तू निश्चिंत राहा, आम्ही आहोत ना बाळा. या जीवनाच्या प्रवासात तुला खूप लोक भेटतील, पण संकटाच्या वेळी जो सावलीसारखा तुझ्या बरोबर असेल त्याला कधीही अंतर देऊ नकोस. तुझ्या आयुष्यात आता सगळं छान होणार. सुखद सुख स्वतःच्या पावलाने तुझ्याकडे चालत येणार. प्रामाणिक कर्म करणाऱ्या माणसाच्या पाठीशी देव सदैव उभा असतो. नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. आणि विश्वास ठेव, ज्याच्याही आराधना तू करतोस ते या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. ते एका सेकंदात अशक्य गोष्ट शक्य करू शकतात. मग तुझी काळजी करणं व्यर्थ आहे. या मतलबी जगात फायदा असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही. त्यामुळे फक्त स्वतःवर आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. काही वेळेस काही चांगलं घडण्यासाठी वाईट दिवसातून जावं लागतं. त्यामुळे संयम ठेवा. तुझेही चांगले दिवस नक्की येणार. आज श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझं कल्याणच होईल. काळजी करू नकोस. जिथे तुझी मर्यादा संपेल तिथूनच आमचा खेळ सुरू होतो. तू निश्चिंत राहा. पुढे काय करायचं ते आम्ही पाहून घेईल. मनातील आशा सोडू नकोस. विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे. काळजी करू नकोस. लक्षात ठेव, विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच कळत नसते. त्यामुळे अशा विश्वासघातकी माणसावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, कौतुकाच्या फुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत आहेत. तेव्हा लवकरच अशा मतलबी लोकांना आयुष्यातून हद्दपार करा. तू कोणाच्याही मागे धावू नकोस. तुझी किंमत शून्य होईल. तू फक्त तुझ्या स्वतःवर प्रेम कर, मग जग तुझ्या मागे धावेल. हा आमचा शब्द आहे. तुझ्या आयुष्यात चाललेला गोंधळ आम्ही समजू शकतो, पण लक्षात ठेव, एवढा गोंधळून जाऊ नकोस. मला माहित आहे तू खूप खंबीर आहेस. तुला यातून सुद्धा मार्ग नक्की मिळेल. बाळा, आजच्या शुभ दिवशी स्वामींचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे. त्यांच्या आशीर्वादाला आनंदाने स्वीकार कर. श्री स्वामी समर्थ. जर तुझा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस. लक्षात ठेव, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी व तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही 6 नंबर निवडला असेल, चला तर मग पाहूयात काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश.
आजच्या या शुभ दिवशी साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. त्यांच्या या आशीर्वादाला आनंदाने स्वीकार. ते जे काही सांगत आहेत ते लक्षपूर्वक ऐक आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घे. लक्षात ठेवा, हा स्वामी संदेश तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकतात, पण त्यासाठी तुमचा श्री स्वामी समर्थांवर दृढ विश्वास असायला हवा. या ब्रह्मांडाचा एक नियम आहे, तुम्ही जे विचार कराल तेच तुम्हाला मिळतं. म्हणून सतत हाच विचार करा की स्वामी माझं सर्व चांगलं करतील. विश्वास ठेवा, तुमचं सर्व चांगलंच होईल. जेवढी वाट पाहतोस आहे, जेवढी पाहिलेली आहे, वेळ आली की तुला इतकं मिळणार आहे की तू ते सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा संयम, थोडा धीर आणि थोडासा विश्वास ठेवावाच लागेल. ज्या पण वेळी परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल तर अशा वेळी फक्त शांत राहा. ही परिस्थिती बदलेल, पण तोपर्यंत धीर धरा, संयम ठेवा. तुमची वेळ येईल, कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आज असलेली वेळ उद्या राहणार नाही, मग ती चांगली असो किंवा वाईट. बाळा, तुझ्या वेदना, तुझं हे दुःख मला न सांगताही कळतं. म्हणून तर आम्ही तुझ्या आयुष्यात हा व्हिडिओ घेऊन आलोत. तू अजिबात काळजी करू नकोस. तू एकटा नाहीस, तुला सांभाळायला आम्ही आहोत. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही. आम्ही तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार केला आहे. फक्त आता तुला ते समजण्याची गरज आहे. तुला कुठे जायचे आहे? तू चांगले कर्म करत राहा. तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत. तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा आणि तुमची चिंता आमच्यावर निश्चिंतपणे सोपून टाका. तुम्ही फक्त चांगले कर्म करा, म्हणजे त्यांचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल. बाळांनो, खूप मोठे व्हा, संपूर्ण जग जिंका, पण सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला आयुष्यात कधीच विसरू नका, नाहीतर तेथूनच तुमची अधोगती सुरू होते. बाळांनो, असं घाबरून कसं चालेल? जितकं तुम्ही घाबराल लोक तुम्हाला तेवढीच भीती दाखवतील. घाबरू नकोस, तू माझं बाळ आहेस. डोळे त्यांना दिड्डाने सामना करा. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. मी तुला इतक्या वेळ समजावले. दुसऱ्याच्या हातातलं भाऊलं बनू नकोस. तुझ्या मनाचा विचार दुसरे करणार नाहीत, तुझा विचार तुलाच करावा लागेल. सतत रागराग करत राहिलास तर हे रागाचं विष तुम्हाला संपवून टाकेल. रागाच्या आहारी जाऊ नका. रागाने बुद्धी नष्ट होते, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. लक्षात ठेवा, रागासारखा दुसरा शत्रू कोणताच नाही. तुझ्या हक्काचं आता तुला लवकरच मिळणार. तुझ्यासोबत आता न्याय होणार हे लक्षात ठेव. जो थांबला तो संपला, म्हणून प्रयत्न कधीच थांबवू नकोस. हो, थोडा उशीर लागेल, पण स्वप्न मात्र सत्यात उतरणारच. पण बाळांनो, या जगात साधं वागून कधी जमत नाही. थोडं चतुर असायला हवं. जर साधं भोळं राहिलं तर सर्वजण तुझा फायदाच घेतात. बरेच जण तुझ्या समोर गोड बोलतात आणि तुझ्या पाठीशी वाईट बोलतात. लोकांपासून सावध राहा, कारण हेच लोक तुमचं लपलेले शत्रू असतात. ते लोक समोरून नाही तर आपल्या पाठीमागून वार करतात. लक्षात ठेवा, गोष्टी अशाच बाहेर जात नाहीत, त्या गोष्टी बाहेर नेणारे आपलेच असतात. अशा आपल्यांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःला कधीच कमजोर समजायचं नाही. जर तसं समजलं तर तुम्ही तसेच राहता. म्हणून स्वतःला नेहमी ताकदवान समजायचं आणि संघर्ष करायला नेहमी तयार राहायचं. आम्ही नेहमी आहोत तुमच्या बरोबर. अरे, तुझ्या आयुष्यात नेहमी कोणी व्यक्ती येतात, त्या उगाच नाही येत. त्या व्यक्तीचं तुमच्याशी, तुमच्या मागील जन्माचं काहीतरी देणं घेणं असतं. तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अथवा वाईट कर्म केले असेल तर केलेल्या तुमच्या कर्माची परतफेड करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली असते. म्हणून बाळांनो, आम्ही तुम्हाला नेहमी चांगले कर्म करण्याचा सल्ला देतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगात कोणतीच गोष्ट करणे अशक्य नसते.
कमी पडते तर ते फक्त तुमच्या प्रयत्नामुळे. त्यामुळे प्रयत्न मनापासून करा. अशक्य गोष्टी सहज शक्य होतील. श्री स्वामी समर्थ. तुमचा या शक्तीवर विश्वास असेल, श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणि आम्हाला असे स्वामी संदेश बनवायला अजून उत्सुकता येते. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी 3 हा नंबर निवडला, चला तर मग पाहूयात काय आहे तुमच्यासाठी हा संदेश. आजपर्यंत जे तुझ्या विरोध दिशेने वाहत होते ते आता तुझ्या बाजूने वाहणार आहे. काळजी करू नकोस. तू आमच्याकडे जी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना लवकरच पूर्ण होईल. दुःखाचे रूपांतर सुखात होईल. काळजी करू नकोस बाळांनो. थोडा वेळ लागेल पण सगळ्या गोष्टी तशाच घडतील जशा तुम्हाला हव्या आहेत. आयुष्य जगत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ज्यावेळी वेळ तुमची असते तेव्हा सगळे तुमचे असतात, पण वेळ तुमची नसते तेव्हा कोणीही तुमचं नसतं. त्यामुळे एकट्याने लढायला आणि एकट्याने जगायला शिका. तुझ्या मनात उठलेल्या त्या विचाराच्या वादळाला तुला शांत करायचं असेल तर शांत बसून त्या प्रत्येक विचारावर लक्ष दे आणि त्यातील नको असलेले विचार काढून टाक आणि महत्त्वाच्या विचारावर काम करायला सुरुवात कर. जेव्हा तुमच्या डोक्यात राग असेल, द्वेष असेल कोणाबद्दल, तेव्हा तुम्ही कधीच कुठलाही निर्णय घेऊ नका. रागात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा ठरतो. निर्णय घेत असताना कधीही डोकं शांत असायला हवं. त्या निर्णय घेतल्याचा कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुमचं भलं होतं. ते तुम्हाला आत्ता नाही समजणार, पण वेळ आल्यावर नक्की समजेल की तुमचे स्वामी तुमच्यासाठी काय नियोजन करत होते. तुमचे कर्म जर चांगले आणि प्रामाणिक असतील तर तुमचं कधीच कोणीच काहीही वाकडं करू शकणार नाही. कधीच अशी काळजी करत बसू नका. येणारा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आमच्यावर श्री स्वामी समर्थांवर फक्त दृढ विश्वास ठेव. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील भीती काढत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा मार्ग मिळणार नाही. तुम्ही किती लहान किंवा कितीही मोठ्या अडचणीत सापडलेले का असेना, मला फक्त मनापासून हाक मारा. मी तुमच्या मदतीसाठी धावून येईल. स्वतःला कधीच कमजोर समजू नका. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही खूप निर्मळ आणि साध्या मनाचे आहात. तू एक खूप चांगला माणूस आहेस. म्हणूनच तू आमचा आवडता भक्त आहेस. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ दे पण तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा कधी सोडू नका. थोडा उशीर जरी लागला तरी चालेल, पण शेवटी विजय हा नेहमी सत्यातच होतो. जे स्वप्न तू पाहत आहेस ते स्वप्न सत्यात नक्कीच उतरणार आहे. काळजी करू नकोस, पण त्यासाठी योग्य वेळ आणि संयम ठेवावा लागेल. तुमचा स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास असला तर चमत्कार आपोआप घडतो. आम्ही या संदेशातून फक्त तुमच्या प्रयत्नांना बळ देण्याचं काम करतो. न थांबता प्रयत्न करतो. त्याच्या आयुष्यात हा चमत्कार घडतोच. तुमचे कर्म नियमित चांगले करत राहा. कारण बाळांनो, ठेच तुम्हाला लागते पण वेदना मात्र आम्हाला होतात. कारण मी तुमची स्वामी आई आहे. मग आता तुम्हीच ठरवा, तुमच्या स्वामी आईला त्रास झालेला तुम्हाला चालेल का? तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. वेळ आली की तुम्हाला इतकं मिळेल की मागायला काही उरणारच नाही. आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. एखाद्या छोट्याशा थेंबात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणीच करू शकत नाही. कारण जगात करोडो लोक आहेत तरीही देवाने तुम्हाला जन्माला घातलं. कारण देवाला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे जी या करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्वतःला नेहमी उत्कृष्ट समजायचं आणि आपलं कर्म करत राहायचं. तुमच्या मनात स्वामीबद्दल खरीखुरी श्रद्धा आणि स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा नक्की शक्य होते.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचा जर या शक्तींवर विश्वास असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.